नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नेट, सेट आणि विशेषतः एमएच सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेपर 1 मधील युनिट 9 कव्हर करणार आहोत. आपला आजचा विषय आहे नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने. अगदी मातीपासून ते सौर आणि पवन ऊर्जेपर्यंत सर्व काही आपण सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत समजून घेणार आहोत. अगदी कन्सेप्ट बेस्ड टीचिंग, उदाहरणे आणि परीक्षेसाठी हमखास उपयोगी पडणाऱ्या ट्रिक्स हे सर्व आपण आज पाहणार आहोत. तुम्ही नवशिखी असा किंवा रिपीटर, हे स्पष्टीकरण सत्र तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल. चला, आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. सुरुवातीला आपण संसाधनांच्या मूलभूत संकल्पना पाहू, त्यानंतर माती आणि वन संसाधने, मग सौर आणि पवन ऊर्जा, त्यानंतर हायड्रो आणि जिओथर्मल पॉवर आणि शेवटी बायोमास ऊर्जा. सर्वात शेवटी आपण परीक्षेसाठी उपयुक्त अशा काही भन्नाट शॉर्टकट ट्रिक्स पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या नोट्स नक्की काढा. बरं, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, नैसर्गिक संसाधनांच्या मूलभूत संकल्पना. कोणत्याही पर्यावरणाचा अभ्यासाचा पाया इथूनच रचला जातो. आता इथे लक्ष द्या, कारण परीक्षेतला एक हमखास ट्रिक प्रश्न इथूनच येतो. बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक संसाधनांमधील फरक. बायोटिक म्हणजे ज्यांचा थेट संबंध प्रकाश संश्लेषण किंवा सजीवांशी आहे. पण इथेच बरेच जण अडकतात. कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे देखील बायोटिक म्हणजेच जैविक संसाधनांमध्ये मोडतात. होय, बरोबर ऐकलात, कारण ते लाखो वर्षांपूर्वीच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासूनच बनले आहेत. दुसरीकडे अबायोटिक म्हणजे खनिजे, पाणी किंवा खडक ज्यांच्यात कोणतीही जैविक क्रिया नसते. सोपं आहे ना? दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल संसाधने. सौर आणि पवन ऊर्जा यांसारखी संसाधने निसर्गात सतत पुन्हा निर्माण होत असतात, त्यामुळे ती रिन्युएबल आहेत. तर जीवाश्म इंधने म्हणजेच फॉसिल फ्युएल्स एकदा का संपली की ती लवकर परत मिळत नाहीत. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, एखादं संसाधन रिन्युएबल असलं तरीही त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. पुढे जाऊया. आपला दुसरा विभाग आहे माती आणि वनसंसाधने. परीक्षेच्या दृष्टीने लँड यूज आणि मातीचे प्रकार हा आयोगाचा अत्यंत आवडीचा विषय आहे. आता ही आकडेवारी बघा. उपलब्ध असलेल्या एकूण जमिनीपैकी तब्बल 43.6% जमीन ही शेती आणि लागवडीखाली आहे. विचार करा, अर्ध्याहून अधिक जमीन आपण शेतीसाठी वापरतोय. यावरूनच लक्षात येतं की मातीची सुपीकता टिकवून ठेवणं आणि तिची धूप थांबवणं हे पर्यावरणासाठी किती मोठं आव्हान आणि प्राथमिकता आहे. परीक्षेसाठी ही तुमची एक परफेक्ट चीट शीट आहे असं समजा. मातीचे थर किंवा सॉइल होरायझन्स. ओ होरायझन म्हणजे जमिनीचा अगदी वरचा थर, जिथे ताजी पडलेली पाने, प्राण्यांचे अवशेष आणि बुरशी असते. आणि बरोबर त्याच्या खाली असतो ए होरायझन, जिथे अंशतः कुजलेला सेंद्रिय पदार्थ, ज्याला आपण ह्युमस म्हणतो, आणि खनिजे असतात. हा तक्ता थेट पाठ करून ठेवा, यावर सरळ प्रश्न विचारला जातो. आता इथे खास लक्ष द्या, कारण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. रेगूर माती, ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल किंवा काळी माती म्हणतो. दख्खनच्या पठारावर म्हणजेच डेक्कन ट्रॅपमध्ये आढळणारी ही माती कॅल्शियम आणि पोटॅशियमने एकदम समृद्ध असते. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, तीत नायट्रोजनचं प्रमाण अतिशय कमी असतं. कापसाच्या पिकासाठी ही सर्वोत्तम माती मानली जाते. हा एक्झाम ओरिएंटेड मुद्दा तुमच्या नोट्समध्ये असायलाच हवा. आता आपण वळूया ऊर्जेच्या मोठ्या नूतनीकरणीय स्रोतांकडे. विभाग 3, सौर आणि पवन ऊर्जा. सोलार कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय? पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी वरच्या थरात ज्या वेगाने सौर ऊर्जा पोहोचते त्या दराला सोलार कॉन्स्टंट म्हणतात. एमएच सेट सारख्या परीक्षांमध्ये अशा अचूक आणि थेट व्याख्या विचारण्याचा ट्रेंड आहे, त्यामुळे ही व्याख्या नक्की लक्षात ठेवा. आता पवन आणि सौर ऊर्जेचे फायदे तोटे अगदी थोडक्यात पाहूया. सर्वात मोठा फायदा काय? तर ते स्वच्छ आहेत आणि कधीही न संपणारे आहेत. शिवाय जिथे वीज पोहोचू शकत नाही अशा दुर्गम भागातही ते वापरता येतात. पण यांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे हे इंटरमिटेंट आहेत, म्हणजेच अनियमित आहेत. ऊन किंवा वारा सतत असेलच याची काही गॅरंटी नसते. आणि पवनचक्क्यांमुळे होणारा आवाज आणि निसर्गाच्या सौंदर्यात येणारा अडथळा हे याचे काही तोटे आहेत. पवन ऊर्जेतील एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कन्सेप्ट म्हणजे कॅपॅसिटी फॅक्टर. हे नेमकं काय असतं? तर पवनचक्कीने प्रत्यक्षात किती वीज निर्माण केली आणि जास्तीत जास्त किती वीज निर्माण करण्याची तिची क्षमता होती, या दोन्ही गोष्टींचं हे गुणोत्तर आहे. कोणतंही टर्बाईन खऱ्या अर्थाने किती कार्यक्षम आहे हे यावरूनच ठरतं. चला पुढे जाऊया.
आपला चौथा विभाग आहे हायड्रो आणि जिओथर्मल पॉवर. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णता आणि पाणी आपल्याला ऊर्जा कशी देतात ते पाहूया. हायड्रोपॉवर किंवा जलविद्युत वाहणाऱ्या किंवा उंचीवरून पडणाऱ्या पाण्यातील ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर इथे कायनेटिक आणि शेवटी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केलं जातं. पवन आणि सौर ऊर्जेच्या तुलनेत याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट काय असेल तर याची विश्वसनीयता. अर्थात हे सगळं पावसावर आणि धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असतं हे नक्की. रिव्हिजनसाठी हा अजून एक मस्त तक्ता. जिओथर्मल म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जेचे हे 3 मुख्य प्रकार तुम्हाला माहीत असायलाच हवेत. हायड्रोथर्मल म्हणजे पृथ्वीच्या थरात अडकलेलं गरम पाणी किंवा वाफ. मॅग्मा म्हणजे कवचाखालचा वितळलेला खडक. आणि हॉट ड्राय रॉक किंवा HDR म्हणजे असे कठीण खडक जिथे आपण कृत्रिमरित्या पाणी पाठवून उष्णता मिळवतो. हे तिन्ही प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण आपल्या शेवटच्या ऊर्जा प्रकाराकडे आलो आहोत. विभाग 5 बायोमास आणि बायोफ्युल्स. कचऱ्यातून थेट ऊर्जा कशी निर्माण होते ते इथे पाहूया. बायोमास ही संकल्पना नीट समजून घ्या. ग्रीक भाषेत बायो म्हणजे जीवन आणि माझा म्हणजे वस्तुमान. वनस्पती, प्राणी, शेतीचा कचरा यांसारख्या अलीकडे जिवंत असलेल्या जैविक पदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेला बायोमास म्हणतात. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कोळशासारखी जीवाश्म इंधने समाविष्ट होत नाहीत. कन्सेप्ट आणि उदाहरणे एकत्र जोडली की विषय पटकन लक्षात राहतो. एक उत्तम व्यावहारिक उदाहरण बघा. आपल्या भारतातील साखर कारखान्यांमध्ये ऊसाचा रस काढल्यानंतर जो चोथा उरतो त्याला आपण बगॅस म्हणतो. त्याचा वापर वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. बायोमास ऊर्जेचं हे एक एकदम परफेक्ट आणि परीक्षेत हमखास विचारलं जाणारं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण सर्व तांत्रिक माहिती अतिशय उत्तम प्रकारे समजून घेतलीये. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेसाठी महत्त्वाच्या ट्रिक्स आणि आजचा सारांश. तुम्हाला माहीतच असेल, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं राजकारणही चालतं. कोपनहेगन करार यांसारख्या वाटाघाटींमधून विकसित आणि विकसनशील देशांमधील तसेच उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील देशांमधील मोठे मतभेद दिसून येतात. आता इथे कोण बरोबर आणि कोण चूक यात आपल्याला अजिबात पडायचं नाहीये. आपल्याला फक्त एवढंच समजून घ्यायचंय की ह्या मतभेदांचा जागतिक धोरणांवर नेमका कसा परिणाम होतो. चला आता एक छोटीशी क्विक मॉक टेस्ट घेऊया. आत्ताच आपण पाहिलं होतं, आठवून सांगा पाहू, अशी कोणती माती आहे जी कॅल्शियम आणि पोटॅशियमने समृद्ध असते, जिच्यात नायट्रोजनची कमतरता असते आणि जी कापसाच्या पिकासाठी एकदम भारी मानली जाते? अगदी बरोबर, ती आहे रेगूर माती म्हणजेच ब्लॅक कॉटन सॉईल. असेच कीवर्ड्स आणि शॉर्टकट्स लक्षात ठेवले तर परीक्षेत तुम्हाला नक्कीच 100% फायदा होईल. या संसाधनांचं महत्त्व किती प्रचंड आहे ते या एका वाक्यावरून समजतं. कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या पारंपरिक इंधनांनंतर बायोमास हा जगातील चौथा सर्वात मोठा ऊर्जा स्रोत आहे. आपण आज जी माहिती पाहिली ती फक्त पुस्तकी नाहीये, तर ती आजच्या जगाची सर्वात मोठी गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पारंपरिक आणि अनुत्निर्मीकरणीय योग्य ऊर्जेकडून नूतनीकरणीय योग्य ऊर्जेकडे कशी वाटचाल करत आहोत हे आज आपण समजून घेतलं. आता जाता जाता एक विचार करा. आजच्या या सर्व कन्सेप्ट्सपैकी किंवा न्यूक्लिअर ऊर्जेसारख्या इतर विषयांमधून परीक्षेसाठी तुम्ही सर्वात आधी कोणती संकल्पना पक्की करणार आहात? स्वतःच्या नोट्स पुन्हा एकदा वाचून या संपूर्ण टॉपिकचं उत्तम प्रकारे रिव्हिजन करा. हे स्पष्टीकरण सत्र तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे. आगामी MH सेट आणि नेट परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करत रहा.